तर नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यभरामधल्या मंदिरांमध्ये देखील भाविकांची सध्या मोठी गर्दी होती आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये देखील भाविक मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत। गर्दी वाढतीये। 8 दिवस शिर्डीमध्ये भाविकांची इथून पुढे मांदियाळी असेल। दुसरीकडे नाताळच्या सुट्ट्यांमुळे आज पंढरपूर देखील ओव्हरपॅक झालेलं दिसतंय। वेगवेगळ्या शाळांच्या सहली देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। देशभरातील हजारो पर्यटकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली। विठुरायाच्या दर्शनाची रांग मोठ्या यात्रेप्रमाणे चंद्रभागा तीरावरून दूरपर्यंत गेली आहे। तर शहरामधील सगळे हॉटेल्स, लॉज हे हाऊसफुल झालेत। याशिवाय नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणामध्ये पर्यटक दाखल होत आहेत। त्यामुळे सध्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गजबजाट दिसून येतोय। नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक आता दाखल होऊ लागलेले आहेत। अर्थात आजपासून सुट्टी सुरू झाली आहे आणि त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवस कोकणातली ही पर्यटन स्थळं, विविध ठिकाणं पूर्णपणे गजबजून जाणार आहेत। आपल्या फॅमिलीसोबत अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सध्या मोठ्या प्रमाणात लोक कोकणात येत आहेत। हा पर्यटकांचा ग्रुप आहे, मला वाटतं मित्रमैत्रिणी फॅमिली सगळे आलेले आहेत। यांच्याशी मी आता बोलणार आहे। प्लॅन काय, कुठे कुठे फिरणार आहात नाताळचा? ॲक्च्युली आम्ही दरवर्षी इकडे येतो गणपतीपुळ्याला आणि आमचं दरवर्षी प्लॅन गोवा ट्रिप खूप असते आणि यावेळेला प्रत्येक वेळी आमची सुरुवात ही गणपतीपुळ्यापासूनच असते। तर पहिले आम्ही एन्जॉय केलं, आता दर्शन घेऊन पुढची ट्रिप आम्ही मालवणला जाणार आहे। आम्ही ॲक्च्युली सर्व मित्र मैत्रिणी म्हणजे आमचं एकतर भाऊ बहीणचं सगळं नातं आहे सगळं, त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नाताळच्या सुट्टीमुळे सगळे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत। आता जस्ट पहिलाच ट्रिप आमचा याचा गणपतीपुळेचा आहे। आता याच्यानंतर आम्ही 3 दिवस मालवणसाठी जाणार आहेत। काय खाणार आहे? आम्ही आता सुरमई खाणार आहेत, सुरमई थाळी आणि एक सोलकढी इकडची फेमस। किती दिवस फिरायचं प्लॅनिंग आहे? 4 दिवस। अच्छा, कुठे कुठे काय नियोजन केलंय? मालवण, अच्छा, म्हणजे साधारणपणे कोकणातले कोकणातच सगळीकडे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।